नमस्कार मंडळी, मी पानाडी साईराज साबळे. आज आपण आलो आहोत धोंदलगाव येथे भारत बाबासाहेब दळे यांच्या शेतामध्ये. तुम्ही सध्या जो पॉइंट पाहत आहात तो म्हणजे विहिरीसाठी काढलेला पाण्याचा अचूक पॉइंट आहे. हा पॉइंट काढण्यासाठी आम्ही सरळ अंदाज लावलेला नाही, तर जमिनीचा बारकाईने अभ्यास करून, अनुभव वापरून आणि नैसर्गिक संकेत ओळखून हा पॉइंट निश्चित केला आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, विहीर किंवा बोरवेल हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा खर्च असतो आणि चुकीच्या ठिकाणी खोदल्यास पूर्ण पैसा वाया जाऊ शकतो. आता तुम्ही पाहत आहात, मी या पॉइंटला कॉपर रॉड आणि नारळाच्या मदतीने चेक करत आहे. ही पद्धत पारंपरिक असली तरी ती पूर्णपणे अनुभव आणि निरीक्षणावर आधारित आहे. मी हळूहळू या जागेवर चालत आहे आणि तुम्ही नीट बघा, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो तिथे रॉड आपोआप हलते, कधी क्रॉस होते आणि नारळ देखील अचानक फिरायला लागतो किंवा खाली वाकतो. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की त्या जागी जमिनीखाली पाण्याची लाईन आहे. अनेक वेळा शेतकरी भावनेने किंवा अंदाजाने विहीर खोदण्याचा निर्णय घेतात, पण योग्य ठिकाण नसेल तर 120 फूट खोदूनही पाणी लागत नाही. म्हणूनच पॉइंट शोधताना जमिनीचा उतार, मातीचा प्रकार आणि आसपासची झाडं हे सगळं पाहणं खूप गरजेचं असतं. जसं की काही झाडं, उंबर, आपटा ही पाण्याच्या उपस्थितीचे संकेत देतात आणि त्यासोबत ही रॉड आणि नारळ पद्धत आपल्याला अधिक खात्री देते. आता तुम्ही पाहू शकता, शेतकरी भारत बाबासाहेब दळे या ठिकाणी पूजा करत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी देवाचे आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ही पूजा म्हणजे या विहिरीच्या कामाची शुभ सुरुवात आहे आणि मनापासून प्रार्थना आहे की या ठिकाणी चांगलं पाणी लागो आणि शेतकऱ्याला भरपूर फायदा होवो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की विहिरीचा पॉइंट कसा शोधायचा आणि त्याची खात्री कशी करायची. जर तुम्हालाही तुमच्या शेतात विहीर किंवा बोरवेल काढायची असेल तर योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पानाडी साईराज साबळे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.